इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो। परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री। कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड। नाशिक जिल्हा अहेर सुवर्णकार समाजच्या हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने साईलीला लॉन्स येथे 27व्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। स्वर्गीय विजयकुमार पवार आणि भगवंतराव दुसानीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हरिओम सांस्कृतिक संस्थेने आतापर्यंत वधूवर पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना जोडण्याचे काम केले आहे। राष्ट्रसंत शिरोमणी नरहरी महाराज यांना अभिवादन करत या वधूवर पालक परिचय मेळाव्याला सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी साधना विस्पुते, मेळावा प्रमुख अनिल दुसानी, प्रभारी अध्यक्ष संगीता दुसानी, उपाध्यक्ष संतोष सोनार, संदीप सोनार, सचिव सुनील बाविस्कर, सहसचिव महेश घोडके, खजिनदार महेश अनकईकर, योगेश विस्पुते, संचालक श्याम बागुल, दीपक सोनार, पंकज अहिरराव, अशोक थोरात, नंदकिशोर मोरे व्यासपीठावर उपस्थित होते। या वधूवर पालक परिचय मेळाव्यात मुकेश दंडगवाळ, प्रकाश थोरात, रमेश विरारे, सुरेश बागुल यांना हरिओम भूषण पुरस्काराने तर भगवान खरोटे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अनिल दुसाने यांना मेळावा प्रमुख सन्मान आणि साधना विस्पुते यांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला। मी संतोष वसंत सोनार, मी संस्थेचा उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख या पदावर काम करतो। 27वा मेळावा आहे। या संस्थेने आतापर्यंत 26 मेळावे केले, अतिशय उत्कृष्ट मेळावे झालेले। हा सुद्धा मेळावा तुम्ही बघताय, गर्दी पुष्कळ गर्दी झाली, लोक सगळे वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलेले आहेत। पण ह्या मेळाव्यामध्ये माझा एक असं मत मांडलं की जर लोकांना आपण सुशिक्षित आणि संस्कारित केलं तर नवीन जी पिढी तयार होईल ती पिढी चांगली, म्हणजे जे घटस्फोट घडतात किंवा लग्न जमामध्ये यांच्या अडचणी येतात त्या अडचणी येणार नाही। त्यामुळं इथून पुढच्या पिढी सुशिक्षित आणि संस्कारित कशा होतील याच्यावर जास्तीत जास्त भर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यामुळे ह्या मेळाव्यात आम्ही हे नवीन प्रयत्न करतो। हरिओम सांस्कृतिक संस्थेचा हा 27वा वधूवर मेळावा आहे। त्या प्रसंगी समाजातील वधूवरांनी येथे भरपूर गर्दी केली आहे। वधूवरांना मी एकच आव्हान करतो का प्रत्येकाने तडजोड करावी, जास्त अपेक्षा ठेवू नये। जास्त अपेक्षा ठेवल्यास आपले लग्न लांबणीवर पडते आणि त्याच्यात वेळ होतो। तरी जास्त अपेक्षा न ठेवता एक आपला जोडीदार लवकरात लवकर निवडावा। सांस्कृतिक संस्थेचा हा 27वा मेळावा आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही जो मागचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यातून जवळजवळ 250 मुलींचे लग्न जमले आणि मुलांमध्ये 450 मुलांचे लग्न मागच्या वेळेस जमलेले आहेत। हा एक मोठा आकडा आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आणि आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला हवेसे आणि आपण म्हणतो जसे की एकमेकाला पसंत असणारे असे जोडीदार मिळणे कठीण झालेले आहे। अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या क्षेत्रातला मिळणं हे यासाठी हा मेळावे आयोजित केले जातात। आणि हे आकडे वरचे पाहता हे लक्षात येतं की लोकांना याच्यातून पूर्ण समाधान मिळत आहे। तरी हरिओम असेच मेळावे यापुढे घेत राहील आणि लोकांनी त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा। समाजासाठी आम्हाला एक आवाहन करावं असं वाटतं की प्रत्येकाने वधूवर मेळाव्यांची नावं हे नोंदवले पाहिजेत। जी पुस्तिका संस्था काढत असते त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी फोटो आणि त्यांची माहिती जर दिली ती लोकांपर्यंत जाईल आणि जी व्यक्ती लग्नासाठी उभी आहे ती त्या व्यक्तीला त्या सगळे लोक पाहून त्याला फोन करून त्याच्याकडनं माहिती घेऊ शकतात। तरी लोकांनी ते नाव नोंदवणं फार गरजेचं आहे। आमच्या हरिओम संस्थेचा आजपर्यंतचा हा 26 मेळावा पार पडलेले आहे आणि हा 27वा मेळावा आहे। या 27व्या मेळाव्यामध्ये आम्ही थोडी आगळीवेगळी कल्पना करून हे नियोजन करून सक्सेस केलेलं आहे। त्यासाठी आलेले सगळे समाज बांधव यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। मला असं वाटतं समाजात वधूवर मेळाव्यासाठी मुलांच्या आणि मुलींच्या आई वडिलांनी खूप म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायचं की आपले जे सोनार समाज आहे त्यांच्यासाठी आपण हा एवढा मोठा वधूवर मेळावा करतो तर आपण त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी वधू आणि वरांनी इथे लग्न जमवले पाहिजे।
असं मला वाटतं. संस्था ही खूप आता हा 27वा मेळावा आहे. आपले खूप लग्न जमलेले आहे याच्यात आणि ह्याच्यापेक्षा पण अजून जमायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी संगीता किरण दुसाने. हरिओम संस्था 27 वर्षापासून कार्यरत आहे आणि कार्यकारिणी, सभासद, महिला मंडळ आणि सर्व जे पदाधिकारी आहे अगदी खूप मन लावून काम करतात सर्व. आणि वधूवर जे लग्न जुळतात दरवर्षी 250 ते 300 लग्न जुळतात आणि खूप आनंद वाटतो. यावर्षी पण म्हणजे खूप इच्छा आहे की अजून चांगले लग्न जुळावे आणि सर्वांचं हे व्हावं बस. आज हा मेळावा 27वा वधूवर मेळावा आहे. इथे कुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे हा सर्व मेळावा आज पूर्ण होतोय आणि मी त्याचा मेळावा प्रमुख अनिल दुसाने आणि सर्व आपली टीम सर्वांनी हिरिरीने चांगला आणि आनंदाने सर्वजणांनी हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. इथून पुढचे बी कार्यक्रम पूर्ण यशस्वीच होतील आणि यात काही दुमत नाही आणि सर्व म्हणजे मुलींचे जास्तीत जास्त मुली या ठिकाणी यावा अशी मेळावा प्रमुख या नात्याने मला सर्व समाज बांधवांना सांगायची इच्छा आहे. या प्रसंगी जिल्ह्यासह राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून सुवर्णकार समाज बांधव या वधूवर मेळाव्याला उपस्थित होते. या प्रसंगी विश्वस्त रवींद्र जाधव, सुनील दुसाने, गोपाळ खरोटे, हेमंत ओझरकर, श्याम बिरारी यांनी हा वधूवर पालक परिचय मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. NCI न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.